चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील हा पहिला मॅच असेल, पहिला सामना. श्रेयस स्मृती चषक 2025 गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा. डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आई मरुदेवी राजावली बी या संघाला इथे बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. आई मरुदेवी राजावली बी या संघाचा जर विचार जर आपण केला ना, तर या मैदानावरती खूप चांगली कामगिरी त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये केली होती आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. टॉस गमावलाय मात्र त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जयेश भुयाल आणि रोहित सुतार अशी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निवडलाय. करण्यासाठी राजावली संघाला त्यांनी आमंत्रित केलंय. आज आमच्यासोबत भाविश वनगा हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील, ज्यांना ज्युनियर प्रशांत आदवडे म्हणून ओळखलं जात आहे. रोहित स्ट्राईक वरती आहे, पंचांचा इशारा येतोय. जयेश भोयाल नॉन स्ट्राईक एंड वरती, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जगदीश. बघा ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक अक्षय जाधव येतोय. पहिल्याच बॉल वरती रोहित याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो. महाराज की जय. तुम्ही बघा रोहित पहिल्या चेंडूवरती बादून माघारी परतलाय. शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतलाय. आपण बॅटर उमेश येतोय. उमेश वर्गना न्यू बॅटर इन झालाय, खेळण्यासाठी सज्ज असेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी जगदीश जाधव याला. बघा पुन्हा एकदा संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. प्रफुल्ल कोठावले तिकडे चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. बघा पुन्हा एकदा संधी होती विकेट किपरकडे हा झेल पकडण्याची. उंचपुरा पाहतोय, उंचपुरा भरभक्कम शर्यतीचा विकेट किपर जे भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेले आहेत, राजेंद्रजी कोठावले, त्यांच्याकडे देखील संधी नव्हती. कारण ज्या प्रकारे बॅटचा एज लागल्यानंतर चेंडूने उचली घेतली होती. मात्र खूप चांगली बॉलिंग जगदीश जाधव याच्याकडनं. बघा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर सिंगल धाव आली, धावफलकाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू देखील आलेला आहे. उमेश आणि जयेश अशी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षडमूल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय प्रवीण. प्रवीण आहे तिकडे, खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद.
दुसरा गडी इथे बाद होऊन माघारी परतलाय. जयेश भुयाल हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने बॅटर विनोद येतोय, विनोद दळवी. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आतालाय. बॉलर बॅक ड्राईव्ह हे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक राहुल पाणेरा डीप फोरून आला, चेंडूला उचलला, फेकला. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. या सिंगल धावेनिशी धावफलक 2 या धावसंख्येवरती. आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना सन्माननीय आतापर्यंत ठाकरे साहेब जे ग्रुप ग्रामपंचायत पवनचे विद्यमान सरपंच आहेत, उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते, मात्र सध्या ते रजा घेत आहेत. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावलेत आणि धावफलकावरती फक्त 2च धावा लागल्यात. 2 गडी बाद 2 धावा अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. थोडीशी चर्चा केली जाते की दुसरं षटक कोण हाताळेल. ऑप्शन तर आहेत, आपण बघतोय अक्षय आहे, त्यानंतर समीर देखील आहे. आज रोहित आपल्याला दिसत नाहीये. नक्कीच कुठेतरी रोहितची कमी जाणवत असेल जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला. पॉवर प्लेचं बंधन आता नसणार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय धावा रोखण्यासाठी तैनात केले जात आहेत. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नितीन दिवा याची जागा बदलली जाते. काऊ कॉर्नर वरून कव्हर क्षेत्रामध्ये घेतलं जाते आणि जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याला आपण पाहतोय डीप मध्ये तैनात केला गेलाय. त्यानंतर राहुल याला आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय. लॉंग ऑन मध्ये जगदीश आहे. काऊ कॉर्नर मध्ये समीर याला ठेवला गेलाय. अक्षय जाधव याचा पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. पहिलं षटक जगदीश याने खूप चांगल्या प्रकारे हाताळलंय आणि अक्षय आपण पाहतोय वाईट चेंडू त्याने सुरुवात केली. दुसरा चेंडू देखील आपण बघितला तर ऑफस्टिकच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू देखील वाईड असेल, वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड हाताळलेत आणि जगदीश लगेच आला आणि काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला जाईल. पाहूया हा कानमंत्र किती कामी येतोय जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि अक्षय जाधव याच्यासाठी. बघा मिस टायमिंग झालाय. राहुल पाणेरा बघा वेगाने तिकडे पोहोचला होता. रनिंग मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, मात्र झेल हा सुटला गेला आणि 2 धावा ह्या पलून पूर्ण केल्यात. बघा जो कानमंत्र जो दिला होता नक्कीच कामी आला होता आणि राहुल याने देखील भरपूर प्रयत्न केले, मात्र झेल हा धरतीला दान झालाय. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा असा मॅच असेल. तर दोन्ही संघ आपली उपस्थिती नोंदवायची आहे. वाईट बॉल. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट चेंडूसाठी, मात्र हा वाईट चेंडू आहे आणि पंचांच्या निर्णयावरती आपण पाहतोय कुठेतरी विरोध केलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे.
चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईट बॉल आहे, वाईट चेंडू. तर सन्माननीय हरिचंद्रजी भोईर साहेबांचे इथं आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. बघा, इथे रिव्ह्यू घेतला होता, तो रिव्ह्यू अनसक्सेस झालेला आहे. म्हणजे आता रिव्ह्यू मिळणार नाही याची पण दक्षता घ्या. शॉटबॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जगदीश येतोय तिकडे आणि जगदीश याने देखील झेल सोडलाय. 2 धावा इथे पुन्हा एकदा बोलून पूर्ण केल्या जात आहेत. विनोद दलवी याला 2 जीवनदान मिळालेत. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळालाय. विनोद दलवी याला 1 झेल राहुलने सोडलाय, 1 झेल जगदीशने सोडलाय. धावफलक 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रत्युत्तर यावरच बघा, चांगला झेल इथे पकडलेला आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरा गडी इथे बाद झालेला आहे. विनोद दळवी देखील बाद होऊन माघारी परतलाय. या अगोदर नक्कीच 2 जीवनदानं मिळाली होती, मात्र त्या जीवनदानाचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. विनोद याला बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने बॅटर येतोय किशोर गांगुर्डे. अक्षय आपल्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. चौथा चेंडू घेऊन जाईल किशोर साठी. आपले 2 ऑफिशियल पाहतोय या स्पर्धेसाठी, संतोष वळवी आणि अतुल राव. फिंगर ऑफ फलंदाज बाद. यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय किशोर गांगुर्डे. थँक यू विजय. आपण जर बघितलं तर यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय किशोर गांगुर्डे. आणि की खूप चांगला निर्णय इथे दिलाय पंचांच्या माध्यमातून, कारण हा चेंडू सरळ ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप वरती नक्की जाऊन लागला असता. फलंदाज बाद. चला, बाउंड्री पंच आपण थोडस लांब बसायचं आहे. बाउंड्री पंच, चला, जे 3 जण एका जागेवरती बसले त्याने थोडस लांबला बसायचं आहे. बघा, मिस टायमिंग झालाय पुन्हा एकदा. यावेळेस समीर येतोय आणि समीर कुठली चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. भावेश आळ्या पावळी माघारी परततोय.
बघा हॅट्रिक इथे संपादन केलेलं आहे. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पण पाहतोय अक्षय जाधवच्या नावावरती. वेळेस बघा पुन्हा एकदा अपील झाली होती, मात्र यावेळेस अपील फेटाळून लावलेली आहे. षटकाची समाप्ती. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि गडी बाद जर आपण बघितलं तर 5 गडी बाद झालेत आणि धावफलकावर धावा लागल्यात ते म्हणजे 9. कुठेतरी राजावली संघ आपण पाहतोय अडचणीमध्ये त्यांना दिसतोय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला, 5 गडी गमावल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या 2 फलंदाजांना. उमेश आणि विजय हे 2 फलंदाज आहेत. स्ट्राईक वरती पाहतो आपण उमेश आला, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय आहे आणि तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर कोठावले. यानंतर गावदेवी शास्त्रकरपाडा आणि चंदुका स्पोर्ट सारजा असं मॅच असेल तर दोन्ही संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. पहिला चेंडू समीर याचा पाठवून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांकरता. पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय आणि या चौकारांशी धावफलक 13 या धावसंख्येवरती 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. चेंडू जातोय घडी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. तिकडे विशाल जाधव आपण पाहतोय चेंडूला फील्ड करण्याचं काम करतायत. चेंडूला फील्ड केला गेला, अगदी सीमा रेषेजवळ हा चेंडू फील्ड केला गेला. तोपर्यंत 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. बघा आता कुठेतरी समजदारीचं क्रिकेट खेळताना दिसत आहेत फलंदाज. तर या अगोदर जर आपण बघितलं ना तर कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होत होता आणि मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी सातत्याने बाद होत होते. मात्र इथे समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय उमेश वर्गना आणि विजय भुयालकडून. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा जागा बनवून याचा फटका केला गेलाय. प्रवीण आहे तिकडे. बघा प्रवीण खूप चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव तिथे मिळाली. लगेच कारण चेंडू ज्या वेगाने गेला होता प्रवीणकडे लगेच हा चेंडू पोहोचला होता आणि लगेच त्याने चेंडूला फील्ड केला आणि लगेच थ्रो देखील केला. एकच धाव मिळाली. धावफलक 1 ने 17 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर या 3 चेंडूवरती 8 धावा खर्चकल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा खोट्यापाचा चेंडू. यावेळेस चेंडूला हुक आणि चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बघा आणखीन एक चौकार आलेला आहे. उमेश खूप चांगली कामगिरी करतोय. उमेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत आणि खूप चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे. 12 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस बघा पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय नितीन दिवाळ्याने. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. एका धावेनिशी धावफलक 22 या धावसंख्येवरती.
आता कुठेतरी धावसंख्येला चालना मिळते आणि धावसंख्या आपण पाहतोय 22 धावसंख्येवरती 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा मारायचं होतं ऑन साईडला, मात्र सरळ बॉलरच्या दिशेने हा चेंडू गेलाय. कॉटन बॉल्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. समीर खूप चांगला झेल इथे पकडतोय आणि उमेश याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. षटका संपल्यात 3. विजय बाद झालेला आहे. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवीण येतोय. प्रवीण सोमन शेवटचं षटक हाताळण्यासाठी. नवीन बॅटर प्रशांत वर्गन आपण पाहतोय. उमेश आणि प्रशांत हे 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. 2 बंधूंची ही जोडी. पहिला चेंडू भीमर हाताळलाय आणि चेंडू कुठेतरी मागे जाऊन थांबतोय का तर नाही. सरळ चेंडू निघून गेलाय. मोमेंटम मिळालाय मरुदेवी राजावली बी या टीमला. 5 धावा आल्यात. थँक्यू डीजे. बघा 5 धावा आल्या. त्या 5 धावांशी धावफलक जाऊन पोहोचतोय 27 धावसंख्येवरती. धावसंख्येला चालना मिळालेली आहे आणि धावसंख्या आता वेग पकडताना दिसतंय. 27 धावा. फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडच्या चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये उमेश याला आणि हा चेंडू तो निर्धाव. म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मध्ये 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर आणखीन 10 ते 12 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळेस बघा दुसरा नो इथे हाताळलेला आहे. दुसरा भीमर चेंडू हाताळलाय आणि इथे काय घडलंय तर धावचीची संधी देखील इथे निर्माण झाली होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे आणि आता गोलंदाज बॅन केला जाईल. गोलंदावरती आता बंदी घातली जाईल कारण 2 चेंडू त्याने भीमर हाताळलेत. चला पाहूया कुठला गोलंदाज येईल. बघा रोहित उठावले याची कुठेतरी कमी जाणवतंय. मात्र राहुल पाणेरा आहे. पाहूया कुठला गोलंदाज. तर यस राहुल पाणेरा याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. आणखीन एक ऑप्शन आहे जम्बे स्पोर्ट्स डोंगरीवाडा या टीमकडे. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक फटका खेळण्याची संधी. या 3 धावा धावफलकावरती नोंदवला गेला. धावफलक 30 धावा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका केलाय. जगदीश आहे तिकडे मात्र जगदीशच्या हातामधून चेंडू निसटलाय
आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. कुठला फलंदाज? उमेश. उमेश हा फलंदाज बाद झालाय कारण क्रॉसिंग झालेला नाहीये. बघा फ्रेडच्या चेंडूवरती फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. गॅप मध्ये आहे. गॅप शोधलाय. जगदीश येतो तिकडे. चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा ती वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पंकज न्यू बॅटर इन झालाय. प्रशांत जो स्ट्राईक वरती आहे 2 धावा बोलून पूर्ण करतोय. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आपण पाहतो इथे खर्च केली जाते. धावफलक 34 धावसंख्येवरती. बघा पहिल्या 2 षटकामध्ये जास्त काही धावा आल्या नव्हत्या. समीरच्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 13 धावा आल्या. त्यानंतर धावसंख्येला थोडीशी चालना मिळाली आणि प्रवीण याच्या षटकामध्ये प्रवीणची थोडीशी महागडी कामगिरी इथे पाहायला मिळाली. हा चेंडू देखील आपण जर बघितला तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून निघून जातोय. पंचाने पुन्हा एकदा दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. बॅक टू बॅक 2 आणि धावफलक आपण जर बघितलं तर 35 धावा 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा हा खूप चांगला चेंडू हाताळलाय. खोलवर टेपाचा चेंडू होता. कैलास याला काही समजलेला नाहीये. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्या जर आपण बघितली ना तर 35 धावा एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागलेला आहे. हा चेंडू देखील खोलवर डब्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय आणि फलंदाजाला बाद देखील केलाय. राहुल याने फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या इनिंग मध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे. तर शाष्टेकरपाडा आणि सारजा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर टॉस केला जाईल. तर आपणास विनंती आहे की आपला संगणक लगेच पाठवून द्या टॉस करण्यासाठी. शाष्टेकरपाडा आणि सारजा. पंकज वर्गना हा स्ट्राईक वरती आहे. नवीन बॅटर नौशा पागी. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका केला गेला. जगदीश आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे नौशा पागी देखील बाद झालेला आहे. मात्र एक सिंगल धाव आली. धावफलक 36 धावा या धावफलकावरती आणि 37 धावांचं टार्गेट हे ठेवलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील जयम बेस्ट स्पोर्ट्स डोंगरीवाडा टीमला. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी.
हॅलो. हॅलो चेक. हॅलो. तर सन्माननीय रवीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने सारजा तर एका बाजूने साष्टेकरपाडा. कालच्या दिवसामध्ये साष्टेकरपाडा संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण आदराने व्यापी जाऊन स्थान आपण नवा. अभि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. या मागचं कारण? फलंदाज जरा जोशमध्ये आहेत. बॅटिंग करत असताना टार्गेट काय असेल मनामध्ये? 40+. 40+ धावा करण्यासाठी असे कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे ते चांगली फलंदाजी करतील? आणि सलामीला कोण पाहायला मिळेल? टायगर ब्रदर्स म्हणजेच सुशांत वाघ, धनेश वाघ आणि आकाश वाघ. नक्कीच आपल्या शुभेच्छा असतील. दशरथ कालचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला गेलाय. आपल्याला अगोदर फिल्डिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपल्याला शतरक्षणच करायचं होतं. आता तुम्हाला देखील शतरक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जो कालच्या दिवसामध्ये आपल्या संघाचा परफॉर्मन्स झालाय काय म्हणशील? खूप छान परफॉर्मन्स झाला. आज पण तेच होईल. मला वाटते तुमची देखील एक स्पर्धा आयोजित आपण केलेली आहे. कुठल्या मैदानावरती पाहायला मिळेल? याच मैदानावर. चला आपल्या देखील शुभेच्छा असेल. तर टॉस जिंकलाय चंदुका स्पोर्ट्स सारदा संघाने. अगोदर बॅटिंग करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतलाय आणि शाष्टेकरपाडा संघाला त्यांनी शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर जाऊया आपण डीजेकडे. त्यानंतर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत ज्युनियर प्रशांत आदवडे, भावेश वनगा. थँक्यू डीजे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवून द्या. तर समालोचनापूर्वी गणरायाला वंदन करून त्याच्यानंतर आई चंडिके मातीला मतमस्तक होऊन मी भावचवणगा समालोचक जुचंद्र आल्या सर्व क्रीडा रसिक सर्व क्रीडा प्रेमींचं मनपूरक स्वागत करतोय या गावदेवी भेंडीपाडा चषकामध्ये. श्रेष्ठ स्मृती चषक असं नामकरण या चषकाला दिलंय. आणि आजचा पहिला दिवस काय होईल येत्या दिवसामध्ये नक्कीच कुठचा संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल याकडे नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेत. तसेच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या स्पर्धेतला एन्जॉय करू शकता. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. सलामीची जोडी आपण बघतोय राहुल आणि अक्षय अशी सलामीची जोडी बघतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय तो म्हणजे मिस्टर राहुल याला. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होतोय तो म्हणजे भावेश मोकाशी. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर. आणि आमचा पंचांचा इशारा येतोय. 2 पंच आपण बघतोय रवी राव आणि संतोष वळवी असे 2 पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अतुल राव आहेत माफ करायचं आहे. पहिला चेंडू दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ओ या मात्र जोरदार मारचा प्रयत्न यष्टीरक्षक आपण बघतोय किशोर एक अष्टपैलू खेळाडू मात्र या पहिल्याच मॅच मध्ये थोडस निराश केलंय हताश केलंय या खेळाडूने. पहिला चेंडू निर्धाव डॉटच्या स्वरूपात बघायला मिळतोय. ओ यावेळी मात्र लाफ केल्याबद्दल शतरक्षक आहे विनोद. इथे मात्र
2-3 अटेम्प मध्ये चांगला प्रयत्न केला होता, मात्र झेल इथे सुटला जातोय. जीवनदान दिलं जातंय फलंदाज राहुल याला आणि अशा प्रकारे 2 धावांची इथे मात्र श्रीगणेश करतोय. स्वतःचं अकाउंट ओपन केलं जात आहे आणि संघाचं अकाउंट इथे ओपन करत असताना मिस्टर राहुल. पहिलंच षटक, पॉवरप्लेचं षटक आणि काय गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाते भावेश मार्फत, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत गोलंदाजाला. यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र झेल इथे धरणी मातेला दान केला जातोय. जीवनदान पुन्हा एकदा बघायला मिळतं. 2 चेंडूवर नक्कीच इथे संधी निर्माण करून दिली होती भावेशाने, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये. कदाचित सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावर आली असावीत. पुन्हा एकदा भावेश राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाज राहुल. याला मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. विनोद चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एका बाजूला आपण बघतोय अक्षय जाधव. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. बिनबाद 6 अशी सुरुवात बघायला मिळते. पहिलंच षटक, पॉवरप्लेचं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज 4 ते 5 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस मात्र ॲडव्होकेटचा वापर, इथे मात्र झेल पुन्हा एकदा सुटला जातोय बॅकवर्ड फेअरलेग रिजनला आणि पुन्हा एकदा जीवनदान. याच फलंदाजाला 3 वेळेस जीवनदान. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मर्देवी राजवळी बी संघाकडनं धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 5. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. माफ करायचं, 8 धावसंख्या झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेटने भावेश. याला मात्र आडो बॅटचा वापर केला. चेंडू मात्र बॅकवर्ड फेअरलेग रिजनला थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. खूप खुश आहे साई मी तुझ्या सहवासात. जे कधी नशिबात पण नव्हतं ते सुद्धा मिळाले मला तुझ्या राज्यात. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघताय मित्रांनो, गावदेवी चषक, फ्रेश स्मृती चषक 2025 हे शानदार असं आयोजन. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होते, तो म्हणजे रोहित सुतार. नंबर 2चा गोलंदाज. पॉवरप्लेचं षटक संपुष्टात आल्या आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 12 धावा. मात्र 3 जीवनदान मागच्या षटकामध्ये बघायला मिळालं. 3 वेळेस जीवनदान एकाच खेळाडूला आपल्याला बघायला मिळालं. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आई मैरदेवी राजावळी बी संघाकडनं. तर बघूया पुन्हा एकदा नवीन जोशाने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, तो म्हणजे मिस्टर रोहित सुतार. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. जिंकण्यासाठी 37 धावांचा टार्गेट आहे आणि त्या 37 धावांचा पाठलाग केला जातोय. 2 फलंदाज आपण बघतोय, अक्षय आणि राहुल यांच्या मार्फत. भरपूर वेळेनंतर मात्र अक्षयकडे स्ट्राईक येते. पहिला चेंडू पेस करत असताना यावेळेस मात्र चेंडूला हलक्या रीतीने चेंडूला खेळल्या जातं कव्हर क्षेत्रामध्ये. इथे मात्र शतरक्षण थोडंसं पंबल होतोय. त्याचं रूपांतर मात्र 2 धावा. नक्कीच
आता मात्र राहुल नंतर आपण बघतोय अक्षय सेन्सिबल क्रिकेट खेळतात, त्यांना माहिती आहे आम्ही या धावा आरामात पळून पूर्ण करू शकतो. तर योगेश यांना विनंती करतोय मंचावर येऊन बसायचा. तसेच रवींद्र यांना देखील आम्ही विनंती करतोय, त्यांनी देखील मंचावर येऊन बसायचा. यावेळी मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळला जात आहे. स्केअरलेग रिजनला एकदा पळून पूर्ण केले जात आहे, दुसराचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतोय. यस पंच, नो बॉल. म्हणजे 2+1 अशा 3 धावा येतील. या 3 धावाने धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर. तर सन्माननीय योगेश गुडगुस साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. जीवदानी वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर आहेत योगेश गुडगुस. त्यानंतर देवेंद्रजी ठाकरे, आपणास देखील विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र शॉर्टपिच चेंडू, त्याचा पूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघा जीवनदान आणि जीवनदान दिलं जातं. झेल इथे सुटला जातं. पुन्हा एकदा या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावर. आतापर्यंत 3 ते 4 झेल सोडलेत आई मरुदेवी राजवळीचे खेळाडूंनी. पुन्हा एकदा 9 चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र आपण बघतोय खेळाडू मात्र फील्ड प्लेसमेंट आपल्याला थोडीशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज यावेळी मात्र जोरदार मात्र प्रयत्न. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू पर्यंत येतोय. तिथे मात्र चांगला थ्रो करण्याचा प्रयत्न झाला होता किशोर गांगुर्डेकडनं. मात्र इथे मात्र गोलंदाज चेंडूला व्यवस्थित कॅरी करू शकले नाहीये आणि 1 धावेचं रूपांतर या 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 21 या आकड्यावर. TBN लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकताय. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मधील हा पहिलाच सामना आपल्याला बघायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नो चेंडू. नक्कीच 30 सर्कल मध्ये नक्कीच आपण बघतोय. तर नक्कीच आपण बघतोय रिव्ह्यू घेतलेला यष्टीरक्षक किशोर गांगुर्डेकडनं. तर नक्कीच 9 चेंडू आहे. आमचे नक्कीच थर्ड अंपायर प्रभाकरजी दिवा यांच्याकडनं हा निर्णय येतोय. इफ इज नो बॉल. नो चेंडू आहे. नक्कीच आपण बघतोय चांगला निर्णय आपण बघतोय अतुल राव यांच्याकडनं. बघा अगदी विकेट किपरच्या मागे तो जाऊन थांबला होता, जो क्षेत्ररक्षक होता तो. नक्कीच आपण हा ऑन स्क्रीन आपल्याला निर्णय पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र स्विच चिट करण्याचा प्रयत्न झाला होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच तिथे मात्र गॅप आपल्याला बघायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅन आणि एक कव्हरच्या मधून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जितुमाळी तसेच देवेंद्र ठाकरे यांना देखील आम्ही विनंती करतोय मंचावरून बसायचं आहे. यावेळेस मात्र उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस मात्र चुकी करणार नाहीयेत. पहिला हादरा बसला जातोय तो म्हणजे राहुल याच्या रूपाने.
थँक्यू. तर सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. त्यानंतर जीवदानी वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय योगेश गुडगुस यांना देखील विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. याच दरम्यान जितू माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आमच्या VIP कक्षामध्ये ते स्थानापन्न झाले, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण पाहू शकता सन्माननीय योगेश गुडगोस आणि देवेंद्रजी ठाकरे आगमन झालंय, त्यांचा स्वागत करतोय. आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्या संघाने ह्याच मैदानावरती 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस फटकावलेलं आहे. ओ टू कमेंट बॉक्स. थँक्यू प्रदीप लोखंडे. पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये जातोय. धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. नवीन फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजे जगदीश नवीन फलंदाज बघायला मिळतोय. याला मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळलं जातं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केले जाते. दुसरा धाव प्रयत्न होईल का, मात्र अक्षय थांबून धरतोय. जगदीशाला 1 धावांवर समाधान. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पद्धती म्हणजे 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय फाटी. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी. नो चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 9चा इशारा येतोय. या 2 धावांची 2+1 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 26 या आकड्यावर. कुठे ना कुठे हारागिरी पत्कारले ती म्हणजे ऐमरदेवी राजवळी बीट संघाने. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय गोलंदाज रोहित सुतारकडनं. 2 षटकाची मला वाटतं समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. 37 धावांचं टार्गेट असताना जाऊया डीजेला संधी देऊया आणि लगेच येऊया मैदानात. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र 12 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज असेल. नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे उमेश येतोय. उमेश वर्गणा नंबर 3चं षटक घेऊन येतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना उमेशच्या बॅटमधनं नक्कीच चांगल्या धावा देखील आल्या होत्या. 10 ते 15 धावा नक्कीच त्यांच्या बॅटमधनं आल्या होत्या. थोडंफार निराश केले ऐमरदेवी राजवळी बी संघाने या सामन्यामध्ये. याला मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळल्या जात. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतील तोपर्यंत 1 धाव. सिंगल बघायला मिळते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. 1 गडी बाद. 37 धावांचा पाठलाग करत असताना जय अंबे डोंगरीपाडा संघ. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी. त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनला भेदून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते म्हणजे 33 या आकड्यावर. संदीप ठाकरे यांचं आगमन झालंय. त्यांचे सरचे स्वागत. यावेळी मात्र स्विच इट केला जातोय. 1 धाव इथे पळून पूर्ण केली जाते.
दुसरी धाव मिळेल का? नक्कीच इथे मात्र चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय. ते म्हणजे जय अंबे डोंगरीपाडा संघ नक्कीच विन होतोय आणि या स्पर्धेमध्ये बाहेर फेकला जातोय. तो म्हणजे राचवडी संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग दर्शवल्याबद्दल तुमचं आभार. येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही चांगला खेळ करा, हीच आम्ही तुम्हाला सांगू शकतोय. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत गावदे स्पोर्ट महाजन पाडा वर्सेस गावदे स्पोर्ट साष्टीकर पाडा आणि चंदुका स्पोर्ट सारजा या दरम्यान सामना होईल. काय होईल नक्कीच या सामन्यामध्ये कोण विजय होईल? 4 षटकांचा सामना असेल. कोण जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघासमोर लढेल या मॅच नंतर नक्कीच आपल्याला समजेल.